हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे दसरा. आता तुम्ही म्हणाल दसऱ्यामध्ये काय असं महत्त्वाचं आहे? आपण तर त्या दिवशी छान छान कपडे घालतो, एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देतो आणि एकमेकांना सोनं घ्या, सोन्यासारखं राहा असं ग्रीड करतो. छान छान नवीन वस्तूंची खरेदी करतो, सोने, चांदी, गाड्या वगैरे वगैरे आणि रावणाचं दहन करतो. एक्झॅक्टली, रावणाचं दहन करतो. रावणाचं दहन करतो म्हणजे नेमकं काय करतो हो? तर एखादं रावणाचं पोस्टर, होर्डिंग किंवा कटआउट आणतो आणि ते जाळतो, म्हणजे आपण रावणाचं दहन करतो. इतकाच त्याचा अर्थ आहे का? तर नाही. खरं तर रावणाचं दहन करणं म्हणजे नक्की काय? हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजकालच्या जगामध्ये खरंच रावण अस्तित्वात आहे का? असा जर प्रश्न मला कोणी विचारला तर मी त्याचं उत्तर तर हो म्हणून सांगेन. तर तो रावण कुठे आहे? तो रावण दुसरी तिसरीकडे कुठेही नसून आपल्यामध्येच आहे. जसा आपल्यामध्ये राम आहे तसाच आपल्यामध्ये रावण देखील आहे आणि याच रावणाचं आपल्याला दहन करायचं आहे. तर आपल्यातील रावण म्हणजेच आपल्यामध्ये असणारे वाईट गुण, अवगुण. रावणाची जी 10 डोकी आहेत ती काय दर्शवतात हे तुम्हाला माहीत आहे का हो? तर ही 10 डोकी आपल्याला आपल्यातील 10 वाईट गुणांचं प्रतीक आहेत हे दर्शवतात. तर हे 10 गुण कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, स्वार्थ, अन्याय, खोटेपणा आणि आळस. तर हे सर्व 10 दोष नाहीसे करणे म्हणजेच आपल्यातील रावणाचं दहन करणे. दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करणे म्हणजेच या 10 दोषांचा नाश करण्याची शिकवण आहे. चला तर मग उद्याच्या दसऱ्या दिवशी आपण सर्वच जण खऱ्या अर्थानं रावणाचं दहन करू. म्हणजेच आपल्यातील जे काही दोष आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.